आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। मम्मी मी देवळात चाललीये। बाय थांबा। हे घे नारळ घेऊन जा, देवळाच्या बाहेर खूप महाग मिळतो। चालेल। अय्या समायरा, अरे आशुताई कुठे निघालीस? असं कोण बाहेर जात असेल तर विचारायचं नसतं, माहित नाही का तुला? अगं देवळात चाललीये ती। आणि तू कशी काय आली आता? फॉरगेट अबाउट मी मावशी, बट तू आशुताईला देवळामध्ये एकटीला पाठवतेस? इट्स रिस्की। अगं त्यात काय एवढं? आणि देवच रक्षण करतो आपलं। ही रोज एकटी जाते देवळात। बट मावशी आय टेल यू, मी आशुताईला काल मार्केटमध्ये बघितलं होतं। तिच्या मागे कोणतरी मुलगा होता। काय? हो ना आशुताई? बट आय कम्प्लिटली फॉरगॉट टू टेल यू, म्हणून आज मला आठवलं तर मी लगेच आले तुला अलर्ट करायला। नाही कसं आहे ना, मुलगा हिच्या मागे लागला तरी लोकांना असं नको ना वाटायला की हीच मुलांच्या मागे फिरते। नाही 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 बाय, कोण होता तो? कोण मागे लागलेला? हो आशुताई बोल ना, कोण होता तो? नाही म्हणजे मला नाही माहित मम्मी, मी नाही पाहिलं। असं कसं नाही पाहिलं? मला दिसलं आणि तुलाच नाही दिसलं? मावशी समोर बोलायला ऑकवर्ड वाटतंय का? अगं काय बोलतीये ही? अगं मावशी, आता आशुताई शरू सारखी डॅशिंग थोडीच आहे आणि आजकालचे बॉईज अजिबात भरोसा नाही करू शकत आपण। बाय बाय बोल ना पटकन, बोल बोल। मम्मी मी बोलली ना, मला खरंच नाही आठवत आहे। समायरा, तू तर बघितलं ना त्याला, मग तू मला सांग ना कसा होता तो? तो इथलाच आहे का? मग आपण हिच्या पप्पांना सांगूया, ते बोलतील त्याच्याशी। बोल ग, कोण होता तो? ऍक्च्युली मला नाही माहित मावशी, आय वॉज व्हेरी मच फार राईट, सो मला दिसलंच नाही। लांबून बघितलं म्हणून त्याचा फेस नाही दिसला मला। काय करू काय करू? शरू, ए शरू! काय ग? ही कशाला आली इथे? तिचं जाऊ दे, तू सतत फोनवर काय असते ग? मी माझं काम करत होते, काय झालं? ते सगळं सोड। तू ना आधी बाय बरोबर देवळात जा, तिला आता एकटीला नाही पाठवायची। का? त्यात काय, ती रोजच तर जाते एकटी। हा, पण आता समायरा बोलली काल तिच्या पाठी कोणतरी लागलेला म्हणे। काय? कोण ग? आणि ही बोलली? हो म्हणजे आता आशुताईचं लग्न ठरणार आहे ना, सो त्यात काही प्रॉब्लेम्स नको म्हणून। हो ना मावशी? हो हो ग। आणि मावशी, मी ना डॅडशी बोलणार आहे। लग्नात कितीही एक्सपेन्स झालं ना तरी तू टेन्शन नको घेऊस, मम्मा डॅडा आहेत ना। काही गरज नाहीये। ते काय आहे ना, मुलाच्या घरच्यांच्या काही अशा मोठ्या अपेक्षा नाहीयेत। खूप चांगली लोक आहेत ती, त्यांना फक्त नारळ आणि मुलगी दिलं तरी चालणार आहे। सगळेच लोक पैसा आणि थाटमाट नाही बघत। आणि पप्पांची मित्रमंडळी आहेत ना, ते घेतील समजून। तूच टेन्शन घेऊ नकोस। शरू, ते नंतर बोलू ना, आधी तू देवळात जा आणि देवाला प्रार्थना कर की उद्या मुलगा बघायला येणार आहे ना, तर सगळं सुरळीत होऊ दे, लग्न ठरू दे। नाही थांब थांब, मीच येते बरोबर। ते तेजू कायामध्ये गुरव त्यांची ऑर्डर द्यायची आहे ना, मी सोबत येते, आपण जाऊया। बेस्ट, मग तूच जा, काही प्रॉब्लेमच नाहीये। आणि बाय द वे मी हेच सांगायला आली होती, सो ट्युडल्स। हा, मी आले मी पर्स घेऊन येते। प्रमिलाताई,
बरेच दिवसांनी आलात देवळात. हो गुरुजी, मी तुम्हाला बोलली होती ना माझ्या भाच्याचं लग्न आहे आणि मग नंतर हे सिलेंडरचा सगळा प्रॉब्लेम झाला. माझ्या ऑर्डरी असतात ना, तर मग अर्ध मी चुलीवर करते आणि अर्ध काय इंडक्शन काय ते त्याच्यावरती करते. मग या सगळ्यामध्ये ना मला यायला वेळच नाही जमला. तर मी देवी आईला बोलली होती ना की माझं सगळं मनासारखं झालं ना की तुझ्या नावाने जेवण घालीन म्हणून. अरे वा, याचाच अर्थ तुम्ही चांगली बातमी घेऊन आलात. अहो गुरुजी, स्वामींच्या कृपेनं आमच्या बायला बघायला मुलगा येणार आहे. वा वा, सगळं चांगलं होईल. हो. अतिशय गुणी मुलगी आहे असावरी. देवी तिचं भलं करेलच. नारळ बाय, नारळ द्या. हल्लीच्या मुलांचा ना काही भरोसाच नाही. अहो त्या जोशांच्या तन्वीने काय केलं माहितीये ना, चांगलं स्थळ आलं म्हणून आई बाबांनी तिचं लग्न लावून दिलं. पण ही बया दुसऱ्याच दिवशी नवऱ्याला म्हणाली की माझं भलत्याच मुलावर प्रेम आहे. हे लग्न मी फक्त आई वडिलांसाठी केलंय. मला नवरा म्हणून पसंतच नाहीयेस. तू मला घटस्फोट दे. अय्या, काय झालं असेल मग त्या मुलाचं आणि त्याच्या घरच्यांचं? अशी कशी काय वागू शकते ही मुलगी? आशुताई, ह्या बघ ना, देवळात येऊन प्रार्थना करायचं सोडून गॉसिप करतायत. बायकांना कुठे पण सुरू होतात. आणि दिसायला अगदी साधी आणि सोजवळ, पण आतल्या गाठीची निघाली. हे ना सगळं त्या फोन आणि टीव्ही मुळे होतंय. आजकाल काय काय दाखवतात त्या पिक्चर मध्ये, आणि या मुली तेच सगळं बघतात आणि तशाच वागतात. मम्मी, ह्या बायकांना ना नक्कीच 2 मुलगे असणार बघ, म्हणून अशा बोलतात. सगळ्या मुली थोडी अशा वागतात. एक सांगू का, म्हणजे असं दुसऱ्यांच्या मुलींना नावं नका ठेवू. हो, आता त्यांची काय परिस्थिती आपल्याला काय माहित ना. म्हणजे आता त्या मुलींवर कसे संस्कार झालेत, किंवा त्यांच्या घरातलं वातावरण कसं आहे, किंवा त्यांचं आणि आई वडिलांचं बोलणं होतं का, घरातल्यांची देवावरती श्रद्धा आहे का, ह्या सगळ्यावरती ते अवलंबून असतं ना. म्हणजे आता काही मुली असतात ना, आई वडिलांचा विचार करतात. हो, म्हणजे आई वडिलांनी पसंत केलेल्या मुलाशी लग्न करतात. आता आमचंच बघा ना, ही मोठी लेक आहे ना आशावरी, तर आता उद्या तिचं लग्न ठरेल तर ती कायम आमचं ऐकते. हा, म्हणजे कधी तिने आम्हाला विरोध नाही केला. एवढा विश्वास आहे ना तिचा आमच्यावर की आम्ही पसंत केलेल्या मुलाशीच ती लग्न करेल. मम्मी, चल निघूया. येते. हा हा, चल. अगं राहू दे का शेरू. कशाला राहू दे, पाय दुखतायत ना तुझे. समायराने खरंच गौतमला बघितलं असेल का? आणि मम्मी, एवढे पाय दुखतात तर का नाही जात तू डॉक्टरकडे? माझ्याकडे एवढी काळजी घेणारी जर मुलगी आहे तर मी कशाला जाऊ डॉक्टरकडे? मग प्रदक्षिणा घालायचा हट्ट तरी सोड. दुखतात पाय तरी तुला प्रदक्षिणा घालायच्यात. नाही 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 नाही, प्रदक्षिणा वगैरे घालून म्हणजे काही पाय दुखत नाहीत. मला हे आवडतं आणि मी करणार आहे, आणि मला आशीर्वाद हवाय देवाचा. शरू, तू पण आतमध्ये जा आणि छान प्रार्थना कर की माझा इंटरव्ह्यू चांगला होऊ दे. ए, मला सांग, आकाशच्या ऑफिस मध्ये तू काय काम करणार? सेल्सचं काम. म्हणजे हा, आता बघ, तू जेवण बनवतेस. हा. आता तू मला सांग, सगळं काम तूच करतेस? नाही, मग तू डबे पोचवते, आशू आणि अनु भाजी आणून देतात, आणि मयू निवडायला मदत करते. करेक्ट. म्हणजे प्रत्येक कामासाठी तू आम्हाला नेमलेलं आहे. तसंच ऑफिसमध्ये सुद्धा पर्टिक्युलर कामासाठी एक एक माणूस नेमलेला असतो. तर आकाश दादाने मला सेल्सच्या कामासाठी विचारलंय. अच्छा, आता कळलं. कळलं कळलं. नशीब. शरू, बास बास बास, आता चल आपण प्रदक्षिणा घालूया. बाय, चल ना. हा आशुताई, चल चल चल.